श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत आजचे राशी भविष्य. म्हणजेच काय मित्रांनो, की मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत आज कुठल्या घटना घडणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा, पहिली रास आहे राशीचक्रातली मेष रास आणि मेष राशीसाठी आज आज अशी ते अतिशय भाग्यकारक अशा घटना घडणार आहेत. कोणालाही मित्रांनो, की मेष राशीच्या व्यक्तींनी आज कोणालाही जामीन राहू नका. म्हणजे जर तुमचं काही मित्र असेल किंवा कोणी तुमच्या ओळखीचा असेल आणि जर तुम्हाला जामीन राहा असं म्हणत असेल, तर तुम्ही आजच्या दिवशी कोणालाही जामीन राहू नका. आणि आज तुमची शासकीय जी कामे आहेत ती रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्या. जामीन राहताना विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यानंतरची रास आहे बघा मित्रांनो, की वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींना अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. आज तुम्हाला तुमचे जवळचे नातेवाईक असतील, तुमचे मित्रमंडळी असतील, हे तुम्हाला सहकार्य करतील. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा, की तुम्हाला आर्थिक लाभाचे प्रमाण जे आहे ते पण सुखकारक असणार आहे. म्हणजेच काय, की तुमचा आर्थिक लाभ जो आज होणार आहे, तो पण आर्थिक लाभ हा चांगला होणार आहे. तुम्हाला आर्थिक भरभराट सुद्धा तुमची आज होणार आहे आणि तुम्हाला सहकार्य सुद्धा लाभणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे मित्रांनो बघा, मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींना आज समाजात, कुटुंबात, तुमच्या नोकरीमध्ये मान सन्मान व प्रतिष्ठा मिळणार आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींचा मान सन्मान आज वाढणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे बघा, कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आज एखादी भाग्यकारक घटना घडणार आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अनपेक्षितपणे तुम्हाला एखादी गोष्ट अशी चांगली घडणार आहे, की ती तुमची भाग्यकारक असणार आहे. त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला धार्मिक कार्यात सुद्धा तुमचा सहभाग असणार आहे. तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी धार्मिक कार्य असेल, त्या धार्मिक कार्याला सुद्धा तुमचं जाणं होणार आहे. त्यामुळे धार्मिक कार्यात तुमचा सहभाग असणार आहे. त्यानंतरची रास म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी आपले आरोग्य जपायचे आहे. मित्रांनो, जर तुम्हाला दुखणं किरकोळ स्वरूपाचा असेल, ताप, थंडी आली असेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घेतला पाहिजे. म्हणजेच काय, की तुम्हाला तुमचं आरोग्य आज जपायचं आहे. त्यानंतर बघूया, सिंह राशीच्या व्यक्तीने आज वादविवाद टाळायचा आहे. तुमचा जर एखाद्या बरोबर वादविवाद असेल किंवा वाद होणार असेल, तर तुम्ही शांत बसून तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवून तुम्हाला आज वादविवाद टाळायचा आहे. त्यानंतरची पुढची रास आहे म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस अतिशय चांगला असणार आहे. वैवाहिक जीवनात तुम्हाला आज आनंदाचे दिवस येणार आहेत किंवा आनंदाचा दिवस हा तुमचा वैवाहिक जीवनात जाणार आहे. तुमच्या जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ मिळणार आहे आज. त्यानंतरची पुढची रास म्हणजे बघा, तूळ रास. तूळ राशीच्या व्यक्तींना आपले जे कर्मचारी असतील, आपले जे सहकारी असतील, आपल्या हाताखालचे जे कर्मचारी असतील, यांचं सहकार्य आज तुम्हाला आज मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो, नोकरीच्या ठिकाणी असेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करत असाल त्या ठिकाणी तुमच्या कर्मचाऱ्यांची साथ तुम्हाला आज मिळणार आहे. त्यानंतर बघूया वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस अतिशय चांगला असणार आहे. तुम्ही जे निर्णय घेतलेले असतील, ते अंदाज वर्तवले असतील, ते अंदाज, निर्णय अतिशय चांगले होतील. म्हणजे ते बरोबर सत्यात उतरतील. तुमचे अंदाज अचूक ठरतील. तुम्ही एखाद्या निर्णयाचा अंदाज वर्तवला असेल, तर तो निर्णय योग्य ठरणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींना आजचा दिवस चांगला जाणार आहे. त्यांचा प्रवास हा सुखकर होणार आहे. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी प्रवासाला निघणार असाल, तर तुमचा प्रवास हा सुखकर होणार आहे आणि आज तुमचा प्रवास घडणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय चांगला असणार आहे. नोकरीमध्ये तुमची प्रगती होणार आहे. नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती तुमची असणार आहे. त्यानंतरची पुढची रास म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस अतिशय चांगला असणार आहे. त्यांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तुम्हाला अचानक धनलाभ सुद्धा आज होऊ शकतो. त्यानंतर तुमचा प्रवास सुद्धा सुखकर होणार आहे. त्यानंतरची पुढची रास आणि शेवटची रास म्हणजे मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस हा अतिशय चांगला असणार आहे. तुमची दैनंदिन कामे मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर तुमचा कुटुंबातील व्यक्तींबरोबर आनंदाचा वेळ हा तुमचा जाणार आहे. कुटुंबातील व्यक्तींबरोबर तुम्ही वेळ घालवणार आहात. त्यानंतर ऑफिसमध्ये पण तुमचा चांगला दिवस जाणार आहे. मित्रांनो, आताच आपण बघितलं मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंतचा तुमचे आजचा दिवस कसा असणार आहे. मित्रांनो,
हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. मित्रांनो, आज आपण आजचे राशी भविष्य बघितले. आता आपण रोज असे राशी भविष्य टाकणार आहोत. मित्रांनो, थोडीशी चूक होतीये. नवीन नवीन आपण सुरुवात करत आहोत. त्यामुळे थोडीशी चूक झाली तर क्षमा करा आणि व्हिडिओला प्रतिसाद नक्कीच द्या. श्री स्वामी समर्थ.